Hey friends, hello. How are you? Today we see the new topic which is very interesting in the physics. This one is the topic which is elaborated in the chemistry also. Physics मध्ये पण आहे आणि हा chemistry मध्ये पण आहे. त्याच्यातला बराचसा भाग आपण thermodynamics या टॉपिक मध्ये बघितला होता. Let us we go detail in the thermodynamics law. Thermodynamics law काय there is a separate portion. आणि त्याचे वर्किंग कसे असतात ते पण आपण बघणार आहोत. And there is too much interesting portion which depends upon the heat and the work done and the internal and so on. There is so much small topics in the thermodynamics. आता thermodynamics हा एक टॉपिक जो आहे which is very important for the physics also. फिजिक्सच्या कन्सर्निंग हा एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि याचे कन्सर्न एमसीक्यूच्या बाबत सुद्धा याचं वॅटेजेस बऱ्यापैकी आहे. याच्यामध्ये एमसीक्यूच्या बाबत बरंचसं वॅटेज असल्यामुळे देर इज टू मच क्वेश्चन विच इज आस्क इन द नीट JEE किंवा MSCET मध्ये सुद्धा आता विचारलेले आहे. इन द केस ऑफ द MSCET पहिल्यांदा याच्यावरती वॅटेज कमी होतं कारण की ऍज पर द प्रिव्हियस सिलेबस देर इज अ टू मच स्मॉल पोर्शन ओव्हर हिअर. पण यामध्ये यावेळेस न्यू सिलेबस नुसार MSCET साठी ऑर द बोर्ड पॅटर्न याच्यामध्ये जास्त एलिबरेशन केलेलं आहे, जास्त एक्सप्लेनेशन केलेलं आहे. रादर वी कॅन से दॅट हा एक नवीन चॅप्टर बनवलेला आहे, नवीन एक टॉपिकच बनवलेला आहे. दॅट्स वाय वी मस्ट अलर्ट दॅट की त्यामधले जे क्वेश्चन्स आहेत MSCETच्या कन्सर्निंग किंवा बोर्ड पॅटर्नच्या कन्सर्निंग या जरूर त्याच्यामध्ये विचारतील. तर फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स काय असते, हीट काय असते, इंटरनल एनर्जी काय असते आणि वर्क डन काय असते. जोपर्यंत हे कळत नाही, हीट आणि टेम्परेचर याचं ट्रान्झॅक्शन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला थर्मोडायनॅमिक्स कळणार नाही. आणि थर्मोडायनॅमिक्स हे जे एक स्मॉल स्टेप पासून बनलेलं आहे ते छोट्या जर स्टेप आपल्याला कळत गेले की आपल्याला थर्मोडायनॅमिक्स पर्यंत जायला वेळ लागणार नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टँड द हीट अँड द टेम्परेचरच्या कन्सर्निंग आपण बघणार आहोत की कसे ते एकमेकाशी डील करतात. टेम्परेचर काय असते, हीट काय असते, ट्रान्सफर ऑफ द हीट काय असते, ट्रान्सफर ऑफ द इंटरनल एनर्जी काय असते, नंतर बाकी बॅकग्राऊंडची एनर्जी काय, बॅकग्राऊंडची एनर्जी किंवा एन्व्हायरमेंटची किंवा सराउंडिंगची एनर्जी विच इज कन्सिस्ट ऑफ द टेम्परेचर ऑफ द अदर टाइप ऑफ द बॉडी. तो त्याच्यावरती कसा इफेक्ट करतो तो पण आपण बघणार आहोत. तर या छोटे जे पॉइंट्स आहेत हे सगळे एकत्र जेव्हा केले तर त्यावेळेला थर्मोडायनॅमिक्सचे कन्सर्निंग सगळे एक प्लॅन डिझाईन होतो. तर ते आपण पहिल्यांदा छोटे कन्सेप्ट क्लिअर करूया. जोपर्यंत छोटे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या डिफाईन किंवा ट्रान्झॅक्शन ह्या गोष्टी कळणार नाही किंवा त्याच्यातल्या ज्या फिजिक्सच्या टर्म्स आहेत ते आपल्याला कळणार नाही. This one is the small one concept or this one is the laws of the thermodynamics which is used in the chemistry also. Chemistry मध्ये पण तुम्हाला या गोष्टीचा स्टडी करायला मिळणार आहे. So let's now the new topic which is very easy. जर तुम्ही कन्सेप्च्युअल जर केले तर thermodynamics. Rather thermodynamics that is the thermal energy that is the heat आणि dynamics म्हणजे motion of the heat. म्हणजे जेव्हा हीट ट्रान्सफर होते किंवा हीट आतमधल्या साईडला येते तर दॅट इज अ सायन्स. ओके, दॅट इज द फिजिक्स. म्हणून आपण त्याला म्हणतो थर्मोडायनॅमिक्स. हीटच्या कन्सर्निंग जो काय सायंटिफिक कन्सेप्ट आहे विच इज कॉल्ड द थर्मोडायनॅमिक ऑर विच इज द स्टडी ऑफ द ट्रान्सफर ऑफ द हीट. हीटची जे ट्रान्सफर होत राहतात की एका बॉडीमधनं किंवा दुसऱ्या बॉडीमधनं तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात की इंटरनल एनर्जी काय आणि सराउंडिंग जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कसं त्या बॉडीवरती अफेक्ट होतं. दॅट इज अ थर्मोडायनॅमिक्स. लेट्स एलिबरेट द डिफरंट एक्झाम्पल ओव्हर हिअर की त्या एक्झाम्पल आपण बघूया त्याच्यावरनं आपल्याला कळेल की हीट काय, टेम्परेचर काय, इंटरनल टेम्परेचर काय, त्याच्यावरती इफेक्ट कसा आहे ते पण आपण बघणार. तर मोस्ट इंटरेस्टिंग हा एकदम इझी टॉपिक आहे आणि हा इझी टॉपिक त्याच्यावरती जास्त मार्किंग करायचा प्रयत्न करा किंवा जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा की तुम्हाला बोर्ड मध्ये पण काही प्रॉब्लेम जाणार नाही, JEE मध्ये पण काही प्रॉब्लेम जाणार नाही, रादर नीटच्या स्कोरिंग मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम जाणार नाही. तर लेट्स सी आउट द ग्राफिकली दॅट इज द ट्रान्झॅक्शन ऑफ द हीट ओव्हर हिअर. So student, we look out the picture and here the both of the person which is to be the exercise.
when we exercise, we produce the heat. When we exercise or we feel the warmth, आपल्याला काय होते, गरम जाणवतं किंवा आपली बॉडी काय होते, वार्म होते किंवा गरम होते while we doing the exercise. असं काय होतं, because when we exercise there is some work done on our body. There is some work done किंवा आपण we elaborate in the another word also. If we can work on that particular body, आपण work त्या बॉडी करून घेतो. That's why we feel the warmness. आपल्याला ते गरमपणा त्याच्यासाठी जाणवत राहतो. आता हा जो गरमपणा आहे, that is the transfer of the heat. असं म्हटलं जाते, because of the work done is to be the happen. Work done होऊन राहिलं, that's why we feel the warmth over here. Then next we see that the two of the vehicle, while they're running, the engine of that particular vehicle or the car will be get heated. Because of what? If we when we drive the car, then there is a work done. त्या कार कडनं आपण काम करून घेतोय, that is a work done करून घेतोय. That's why it produce the heat. So this one is the produce the heat. It means that there is a work done and the produce the heat. There is a some intertransaction. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होत राहते. जेव्हा वर्क डन होते, that's why it produces the heat. आता ही हीट जेव्हा प्रोड्यूस होते, तर वर्क डन केल्याशिवाय हीट कोणते बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाही. In the case of the human body also, in the case of the physically any one of the bodies also. तर आता this is the transaction of the heat also. हेच आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये शिकायचं आहे की while we doing the work done on any of the body or by the other body, we get the heat or the body is to get the heat. Then when the heat is to be the evolved by the body, one of the body, then there is a transaction. आता हे ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीचं होते किंवा हीट कसं प्रोड्यूस होते ते आपण बघणार आहोत. देन एक छोटस एक्झाम्पल जरी घेतलं तर जेव्हा आपल्या बॉडीचं जर टेम्परेचर आपल्याला काउंटअप करायचं असेल तर वी यूज द थर्मोमीटर असतो. ओके, आता थर्मोमीटर जेव्हा आपण बॉडीच्या कन्सर्न आपण टेम्परेचर जर मोजायचा प्रयत्न करतो, त्या बॉडीचं टेम्परेचर आपल्या त्या थर्मोमीटर मध्ये ग्राफिकली तुम्हाला दिसणार. ठीक आहे, तर व्हॉट इज द ट्रान्सफर ऑफ द हीट, बरोबर आहे. आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर कोण दाखवते, थर्मोमीटर दाखवते. दॅट्स वाय आपण दुसऱ्या भाषेत फिजिक्सच्या भाषेत काय म्हणू शकतो, देर इज अ ट्रान्सफर ऑफ द हीट फ्रॉम बॉडी टू द थर्मोमीटर. ठीक आहे, आता तो त्याच्यातला जो मर्क्युरी आहे नॅचरली तो वर्क डन करत राहतो त्याच्यावरती किंवा त्याच्यावरती वर्क डन होऊन राहते इन द फॉर्म ऑफ द हीट. आता हीट ट्रान्सफर कसं झाली फ्रॉम वन बॉडी टू द अनदर, तर दॅट इज द थर्मोडायनामिक्स. आणि त्याच्या कन्सर्निंग म्हणजे वर्क डन जेव्हा होते त्यावेळेला 101% देर इज ए थर्मल एनर्जी ऑर द हीट इज टू बी द प्रोड्यूस. Now let us see the another one example over here. This one is the glass of the water which is having the ice cube over here. याच्यामध्ये काय आहे, आईस क्यूब्स आहे आणि देर इज अ ग्लास ऑफ द वॉटर. आता यामध्ये आफ्टर सम टाइम देर इज अ आईस क्यूब विच मेल्ट्स अँड विच इज कन्वर्टेड इनटू द वॉटर. पाण्यामध्ये ते कन्वर्ट होतात आहे. ठीक आहे, आता ते जे आईस क्यूब आहे, आईस क्यूबची जी टेम्परेचर आहे विच इज 0 डिग्री टेम्परेचर, right? And the water having the temperature which is above than the म्हणजे 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री या टेम्परेचरच्या आसपास असण्याची शक्यता असते. बरोबर आहे. नॅचरली ग्रेटर देन द 0 म्हणजे 0 पेक्षा जास्त वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते असणार आहे. ओके, अँड द आईस क्यूब हॅव्हिंग द टेम्परेचर ऑफ द 0 डिग्री. आफ्टर सम टाइम द आईस क्यूब विच इज टू बी द मेल्ट. ओके, बघा कन्सेप्ट लक्षात ठेवा काय, आईस क्यूब मेल्ट होतात हे तर आपल्याला माहिती आहे, पण व्हॉट इज टू हॅपन बिहाइंड दिस रिझन ते आपल्याला सर्च आउट करणं आहे इन द केस ऑफ द थर्मोडायनामिक्स. आता आईस क्यूब ज्या वेळेला पाण्यामध्ये मेल्टअप होतात तर असं काय ट्रान्झॅक्शन होते की आईस क्यूब विच इज टू बी द मेल्ट. सो रादर वी कॅन से दॅट देर इज ए व्हेरी व्हॅरी इन द टेम्परेचर ऑल्सो. त्या दोघांच्या टेम्परेचर मध्ये व्हेरिफिकेशन म्हणजे डिफरन्स आहे असं म्हटलं चालतंय. ठीक आहे, बिकॉज ऑफ वॉट की जेव्हा आईस मेल्ट होतो वॉटर मध्ये तर नॅचरली दिस वन इज द टेम्परेचर 30, 20, 40 जे काय त्या वॉटरचं जे टेम्परेचर राहते ते टेम्परेचर काय करणार आहे,
त्या आईस क्यूबच्या टेम्परेचरला डाऊन अप करणार आहे, बरोबर आहे. किंवा हे जे 0 डिग्री टेम्परेचर आहे, बिकॉज ऑफ वॉटर टेम्परेचर, वॉर्मनेस ऑफ द टेम्परेचर, द टेम्परेचर ऑफ द आईस क्यूब विल बी डिक्रीजेस, बरोबर आहे. सो देर इज ए इंटर ट्रान्झॅक्शन ऑफ द टेम्परेचर, यामध्ये इंटर ट्रान्झॅक्शन ऑफ द टेम्परेचरचं झालं आहे. आता ही जी सिच्युएशन आहे किंवा दिसून येत प्रोसेस हे कुठपर्यंत चालणार आहे, जेव्हा आईस क्यूब विच इज गेट मेल्ट, जोपर्यंत ते पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल की मेल्ट होईपर्यंत सरळ ट्रान्झॅक्शन रादर दॅन इट इज ए करेक्ट. पण हे जे मेल्ट होईल ते कुठपर्यंत चालेल, कधी मेल्ट होईल, when the temperature of the water and the ice cube, आता आईस क्यूबचं टेम्परेचर तर 0 राहणार आहे, पण जोपर्यंत आईस क्यूबच्या वॉटरचं टेम्परेचर अँड द ग्लास ऑफ द वॉटरचं टेम्परेचर इक्वलाइज होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालत नाही. म्हणजेच आपण दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणतो की आईस क्यूब इज टू द मेल्ट, बरोबर आहे. म्हणजेच हीट ट्रान्सफर होते, म्हणजेच हीट ट्रान्सफर होऊन राहिलेले फ्रॉम हायर रिजन टू द लोअर रिजन पासून. तर तेच इथे हे होऊन राहिलं. We can say another one example also, when the cold water which is get poured into the water at the room temperature, जेव्हा थंड पाणी आपण रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये टाकतो, तर असंही होत असेल कदाचित की ते ग्लास ऑफ वॉटर डिपेंड करते की अमाऊंट किती घेणार. एक टेम्परेचर होईल की एक तर ते पूर्ण ग्लास पाणी पूर्ण थंड होईल रूम टेम्परेचरचं, किंवा रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे जर रॅदर दॅन द कोल्ड वॉटरच्या याच्या कन्सर्निंग आलं तर ते सुद्धा गरम होण्याचे चान्सेस. त्या दोन गोष्टी म्हणजेच काय, देर इज ए इंटर ट्रान्झॅक्शन ऑफ द हीट ऑल्सो. ओके, तर या कोल्ड वॉटर किंवा आईस क्यूबच्या बाबत नॉर्मल पाण्याच्या बाबत जे घडते, देर इज ए ट्रान्झॅक्शन ऑफ द हीट ऑल्सो ऑर थर्मल एनर्जी ऑल्सो. तेच आपल्याला या गोष्टीच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायचं. सो वी कॅन से दॅट देर इज अ न्यू डिफाइन ऑफ द हीट, देर इज अ न्यू डिफाइन ऑफ हिटची डिफाईन काय होईल, हिटची म्हणजे त्या पर्टिक्युलर कन्सेप्टची डिफाईन म्हणतो, दॅट इज टर्मची डिफाईन. कन्सेप्टची डिफाईन काय होईल, दॅट इज द हीट इज समथिंग दॅट ट्रान्सफर द हीट विच इज समथिंग दॅट इज समथिंग इट इज टू बी द टर्म, द हीट इज टू बी द ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. Okay, from higher temperature to the lower temperature, that is the inner transaction of the heat also. आता हे जी हीट ट्रान्सफर आहे किती वेळपर्यंत हवे, इट इज ड्युरेशन, ड्युरेशन कुठपर्यंत चालणार आहे. आता जोपर्यंत हायर रिजन अँड द लोअर रिजन विच इज गेट इक्वलाइज होत नाही तोपर्यंत हीटचं ट्रान्सफर हे चालत राहणार आहे. ओके, so there is the transfer of the heat energy from the higher energy to the lower energy. आणि कुठपर्यंत चालणार आहे, दिस वन इज द टू ऑफ द बॉडीज ओव्हर हियर ऑर द व्हेरिफिकेशन ऑफ द टू ऑफ द बॉडीज ओव्हर हियर. when they get the equalize, then we can say that there is the equilibrium in both of the stages. आपण त्याला काय म्हणूया, हीट इक्विलिब्रियम झालाय दुसऱ्या दोन्ही बॉडीजच्या बाबत. ठीक आहे. So this one, all of the concept which is elaborated, the zeroth law, thermodynamics zeroth law. So you can say that they have zeroth law कुठून आला. Okay, first law नाही, second law नाही, ते पण आहे, first law पण आहे, second law आहे, पण this one is the zeroth law which is elaborated after the first law. After the first law, the first law explain झाल्यावर, रिसर्च झाल्यानंतर मग zeroth law त्यांना एक्सप्लेन करण्यात आला. That's why there is no figure, so that's why it is a zeroth law of the thermodynamics. There is a comedy in the physics also. Okay, so this one is the concept which is used in the or which is elaborated in the zeroth law. That's why which is called as zeroth law of the thermodynamics. Zeroth law of the thermodynamics. कॉन्सन्ट्रेटिव्ह लक्षात आहे की झिरोथ लॉ काय आहे, तुम्हाला फिगर वरनं लगेच कळेल किंवा डायग्राम वरनं लगेच कळेल की एक्झॅक्टली झिरोथ लॉ काय आहे. ओके, सो दिस वन इज द थ्री बॉडीज ऑल्सो, ए ऑल्सो बी अँड द सी ऑल्सो. ए बी सी और ए बी असे तीन बॉडीज दिलेल्या आहेत आपल्याला. त्या बॉडीज कशा पद्धतीच्या बघा. दिस वन इज द ए बॉडी,
this one is the B body, okay, and this one is the C body. Okay. I think you can see that the clear visual also. Okay, that's why there is a trouble. This one is the three of the bodies over here. A, B, C, three of the body. Okay. आता बघा की याची जी अरेंजमेंट आहे ते त्या पद्धतीनुसारच केलेली आहे बघा. ए आणि सी आपण बघूया देर इज अ थर्मल इक्विलिब्रियम और देर इज अ हीट एक्सचेंज बिटवीन द ए टू सी और सी टू ए. ठीक है, देर इज ए हीट एक्सचेंज बिटवीन द ए टू सी and the C to A both are. That's why the A and C which is in the thermal equilibrium. Okay? So now we can say that A which is equal to the C. A which is equal to the C, right? आपण इतकंच बघूया की जेव्हा ट्रान्झॅक्शन ऑफ द हीट ट्रान्सफर ज्या वेळेला होते त्यावेळेला दोन बॉडीज मध्ये होते तो कुठपर्यंत होते, किती वेळ लागतो त्याला. नॅचरली the both bodies which is on the thermal equilibrium, जोपर्यंत दोन्ही बॉडी थर्मल इक्विलिब्रियमच्या स्टेज वरती येत नाही तोपर्यंत त्याचं ट्रान्झॅक्शन थांबणार नाही किंवा ट्रान्सफर ऑफ द हीट थांबणार नाही. ओके, इट इज अ सिंपल कन्सेप्ट. सो देयर इज अ हीट ट्रान्सफर फ्रॉम ए टू सी आणि सी टू बी. हे 100% शुअर आहे की ट्रान्सफर ऑफ द हीट होणार आहे, बट अप टू द व्हॉट लेवल, जोपर्यंत ते थर्मल इक्विलिब्रियम पर्यंत येत नाही. किंवा थर्मल इक्विलिब्रियमला दुसरा अर्थ काय, कन्सेप्ट काय की त्यांच्या दोघांचे टेम्परेचर सेम राहत नाही तोपर्यंत. त्या दोघांचे टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत. जेव्हा सी आणि ए बॉडीचं टेम्परेचर ज्या वेळेला एक होईल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम. म्हणून आपण म्हणूया द बॉडी ए अँड द सी विच इज इन द थर्मल इक्विलिब्रियम. Okay, and the B and the C also is in the thermal equilibrium. B पासून C पासून B पर्यंत पण हीट ट्रान्सफर होणार और B पासून C पर्यंत सुद्धा हीट ट्रान्सफर होणार. बट अप टू व्हॉट लेवल, जोपर्यंत B which is equal to the C. So there is a thermal equilibrium between the body B आणि body C. या दोन बॉडी मध्ये जोपर्यंत थर्मल इक्विलिब्रियम येत नाही तोपर्यंत त्याचं इनर ट्रान्झॅक्शन ऑफ द हीट चालणार आहे. ओके, इट इज क्लिअर दॅट A which is equal to the C and the B which is equal to the C in the case of the thermal equilibrium only. ओके, आता या दोन बॉडी जेव्हा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात then we can say that A which is equal to the B. Then we can say that A which is equal to the B. जर A and C which is in the thermal equilibrium, B and the C which is in the thermal equilibrium, then we can say that A and B is also in the thermal equilibrium. Simple, that is a zeroth law. एकदम सोपं आहे. If the body A, आपल्याला we can draw the diagram also. So when the body A which is in the thermal equilibrium with the C and the B with the C, okay, then we can say that the bodies A and the B which is also in the thermal equilibrium. That is which is the law? There is zero. Ekdam simple. Now friend, we can elaborate the next one topic. दूसरा एक टॉपिक आपण बघूया in concerning of the first law of the thermodynamics, which is this one law is also easy for. त्याच्यात concept आपण समजूया. First of the concept which is the internal energy. Which one is the internal energy. ठीक आहे. आता ही इंटरनल एनर्जी कशा पद्धतीचे, बिकॉज दिस वन लॉ विच इज टोटली बेस्ड ऑन द इंटरनल एनर्जी अँड द सराउंडिंग एनर्जी. ठीक आहे, म्हणून आपल्याला एक छोटे छोटे कन्सेप्ट आपल्याला फिजिक्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला समजून घेणार की व्हॉट इज मीन बाय द इंटरनल एनर्जी. आता ती जी इंटरनल एनर्जी आहे ती कशा पद्धतीची, वेन देर इज ए ग्लास ऑफ वॉटर and the water within a glass. ठीक है. So in the case of when the glass is stable in the water which is stable in the glass. Okay. आता यामध्ये the water is not moving,
water which is not in the moving. That's why the kinetic energy which is zero. Kinetic energy काय zero आहे. In the case of the potential energy, this one is also zero. ठीक आहे. जेव्हा मुव्हिंग होईल तर त्या गोष्टी ह्या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. The kinetic energy and the potential energy will be also zero. But there is some energy which is consists of the water molecules. Because the water which is made up of the smaller molecules. ठीक आहे. आता त्या मॉलिक्युल्सची जी एनर्जी आहे, मॉलिक्युल्स एनर्जी, दिस वन मॉलिक्युल्स एनर्जी आहे. आपण याच्या अगोदर जे कन्सेप्ट पाहिले होते कोणकोणते आहे? एक तर ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी अँड रोटेशनल एनर्जी असं म्हटलं तरी चालतंय. ठीक आहे. तर दिस वन इज द ऑल ऑफ द एनर्जी विच इज ओव्हर हियर. तर हे जे मॉलिक्युल्स आहे, जेव्हा रॅन्डमली मॉलिक्युल्स वॉटर मध्ये जेव्हा काय म्हणतात त्याला कोलाईड होतात किंवा इकडे तिकडे फैलतात, तर त्याची जी इंटरनल एनर्जी, आपण दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणूया, दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय म्हणूया, देर इज अ मॉलिक्युल एनर्जी. त्या मॉलिक्युलची जी एनर्जी आहे वी कॉल्ड ॲज द इंटरनल एनर्जी. वी कॉल्ड ॲज द इंटरनल एनर्जी. अँड दिस वन इंटरनल एनर्जी ही कशी ट्रान्झॅक्शन होते त्या फर्स्ट ऑफ द लॉ मध्ये ते पण आपण बघणार आहे. क्लिअर दॅट की बऱ्याचशा कायनेटिक एनर्जी ज्या आहेत, ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलं असतात. But the water which is not the flowing, the energy in what case about the there is a molecule energy. त्या स्वतःची मॉलिक्युलची एनर्जी रॅन्डमली जे आपल्या लिक्विड मध्ये किंवा वॉटर मध्ये फिरत असतात, तर दॅट इज ए इंटरनल इट सेल्फ एनर्जी. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज ए इंटरनल एनर्जी. In the thermodynamic system, we have to understand what is the system. System काय असतं, its boundaries काय असतात, आणि सराउंडिंग टेम्परेचर काय असतं, और द सराउंडिंग सिस्टम काय असतं. तर हा जो थर्मोडायनामिक जो कन्सेप्ट आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हटलं तरी चालतंय. ठीक आहे. दिस वन इज द थर्मोडायनामिक प्रोसेस विच इज कन्सर्न विथ द सिस्टम अँड इट्स बाउंड्रीज अँड द सराउंडिंग टेम्परेचर ऑल्सो. सो आपण अशा टाईपचे तीन सिस्टम घेतलेले आहे. दिस वन इज द थर्मोडायनामिक प्रोसेस which can be elaborated in the three of the system over here. कोणकोणते सिस्टीम आहे बघा. फर्स्ट ऑफ द सिस्टम इज टू बी द ओपन सिस्टम. दिस वन इज द ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड द आयसोलेटेड सिस्टम. फर्स्ट ऑफ ऑल द सिस्टम इज द ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड द आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम मध्ये this one is the system and this one is the boundaries. Okay, this one is the system and this one is the boundary, and rather the surrounding area which is concerned with the surrounding temperature or the surrounding system. ठीक आहे. या तीन गोष्टी आपल्याला तेवढेच महत्त्वाचे in the case of the thermodynamics. बघा. So on which basis we can differentiate the open system and the closed system and isolated system? Naturally, it depends upon this one is the concept which depends upon the temperature. Temperature just concerning राहणार आहे naturally. बघा, open system मध्ये काय आहे? There are the two of the terms over here. There is a matter and the heat. There is a matter and the heat. Open system मध्ये matter आणि heat ह्या दोन्ही गोष्टी ट्रान्सफर होतात फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. ठीक आहे. ओपन सिस्टीम मध्ये मॅटर अँड द हीट विल बी गेट ट्रान्सफर फ्रॉम द वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मधनं ते ट्रान्सफर होऊ शकतात. तर म्हणून आपण त्याला ओपन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल आपण कसं म्हणू शकतो, देर इज अ पॉट विच इज फिल्ड विथ द वॉटर अँड वी गेट द हीट टू द पॉट. ठीक आहे. हीटचं ट्रान्सफर होणार नाही. हीट ज्यावेळेला while boiling the water which is also converted into the vapor. Okay, isn't it?
the water which is converted into the vapor, that's why the matter is to be the transformed within the one form into the another form, and heat is also transferred. Heat is also transferred. तर एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जाऊन आलाय मॅटर अँड हीट, दॅट्स वाय विच इज कॉल्ड एज द ओपन सिस्टम. ठीक आहे. लेट्स वी मूव आउट द क्लोज सिस्टम. This one is the closed system which is get consumed with the natural heat, but this one is the no transfer of the matter over here. Only and only heat transfer. Only and only heat transfer. फक्त heatच transfer होणार आहे, बाकी matter transfer होणार आहे. For example, one of the body which is get heated, एखादी solid body आहे which is an iron plate and which is get heated from the lower side of the that particular plate. There is no transfer of the matter. Matter तसंच राहील, but the heat is to be the transfer. Heat transfer होणार आहे सराउंडिंग मध्ये किंवा बॅकग्राऊंड मध्ये. ठीक आहे. So that's why which is called as the closed system. Let's go over the isolated system. Isolated system, there is no matter and the heat is to be the transfer from one form into the another form. या दोन्ही गोष्टी कुठेही ट्रान्सफर होणार नाही. That's why the temperature will be the constant within an isolated system. ठीक है. It's clear, very clear कि open system and the closed system and the isolated system. This one is the term or this one is the word is also telling that what is to be the happen in this body. Open system, matter and the heat transform होणार आहे one form into the another form. Closed system मध्ये फक्त heatच transform होईल, matter transfer होणार नाही. And the isolated system, there is no chances of the transform from one form into the another form. त्यामध्ये कोणतेही there is no exchange over here. So we look out the open system and the closed system and the isolated system. Okay, we learned the internal energy also. Now we move to the heat concept. Now we learn the heat of the concept. Heat concept काय असतो बघा. This one is the two of the bodies over here. आता बघा याच्या कन्सर्न व्हॉल्यूम येणार, प्रेशर येणार आणि टेम्परेचर सुद्धा येणार. हीटच्या कन्सर्निंग, बॉडीच्या कन्सर्निंग ज्यावेळेला आपण फर्स्ट लॉ आपण शिकणार आहोत त्यामध्ये व्हॉल्यूमच्या कन्सर्निंग टर्म येणार, प्रेशरच्या कन्सर्निंग ऑल्सो टर्म येणार आणि द टेम्परेचरच्या कन्सर्निंग सुद्धा टर्म्स येणार आहे. हिअर विच इज द बोथ ऑफ द बॉडी, द TS, which is mean by temperature of the system. TS, which can be elaborated the temperature of the system, and the TE, which is a temperature of surrounding. Temperature of surrounding. TS and the TE. Okay, and the Q, which is to be the energy. हीट एनर्जी. ठीक आहे. आता बघा एक्झॅक्टली काय होणार आहे तसं समजायला गेलं तर हा कन्सेप्ट एकदम सोपा आहे, पण थोडासा आतमधल्या साईडला गेलं तर बघा कसं डिफरन्शिएट होतो. दिस वन इज द बॉडी विच इज हॅव्हिंग द टेम्परेचर ऑफ द TS अँड द बॅकग्राऊंड टेम्परेचर इज द TE. बाहेरचं सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे TE आहे आणि TS विच इज द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. द एरो विच इज आउटर फ्रॉम द इनर वर्ल्ड. एरो कसं आहे बाहेरच्या साइड पासून आतमधल्या साइडला. दॅट्स वाय द टेम्परेचर ऑफ द बॅकग्राऊंड ऑर द सराउंडिंग विच इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सिस्टम. ठीक आहे. हीट तुमच्या बॉडीमध्ये येऊन राहिलेली आहे म्हणजेच आपण काय म्हणून राहिलं की टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग, टेम्परेचर ऑफ द बॅकग्राऊंड सराउंडिंग असं म्हणलं जाते, विल बी ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सिस्टम. ठीक आहे. सो टेम्परेचर ऑफ द सिस्टम हे नॅचरली टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग पेक्षा कमी आहे, किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हटलं चालते टेम्परेचर ऑफ द आउटर वर सेक्शन ऑफ द सराउंडिंग विल बी ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सिस्टम. टेम्परेचर सिस्टमचं बाहेरच्या सराउंडिंगच्या पेक्षा टेम्परेचर नॅचरली कमी आहे. सो दॅट्स वाय विच इज हायर रिजन टू द लोअर रिजन. हीट कशी ट्रान्सफर होणार आहे हायर रिजन टू द लोअर रिजन. म्हणून ही जी हीट आहे हायर रिजन टू द लोअर रिजन होईल. ओके, म्हणजे हीट इज टू बी द गेन बाय द सिस्टम. हीट विच इज टू बी गेन बाय द सिस्टम. दॅट्स वाय क्यू इज टू बी द पॉझिटिव्ह. क्यू काय झाला पॉझिटिव्ह. हीट एनर्जी आतमध्ये आली दॅट इज पॉझिटिव्ह.
कोणती गोष्ट किंवा कोणत्या जर हीट जर आतमध्ये येत असेल, देर इज इन्क्रीज ऑफ द टेम्परेचर ऑल्सो. म्हणून आपण काय म्हणून आलो, क्यू इज टू बी द पॉझिटिव्ह. एकदम सिंपल. In the case of the second case, the temperature of the look of the flow of the temperature from the temperature of the system to the outward of the surrounding. ठीक आहे. आता बघा ह्याचं जे टेम्परेचर आहे, सिस्टमचं टेम्परेचर आहे, नॅचरली या सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. सो टेम्परेचर ऑफ द सिस्टम विल बी ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. ठीक है. So that is the reason that the temperature of the system from the flow of the heat from the system to the surrounding. Flow of the heat कुठून झालं, सिस्टीम पासून सराउंडिंग पर्यंत. There is a loss of heat. There is a loss of heat. That's why Q काय झाला, Q is to be the negative. ठीक है. When the energy which is getting absorbed by the body, Q is to be the positive. And when the heat is to be the lost by the body, Q is to be the negative. That is a simple concept of the heat. So we can elaborate or we can learn कोणकोणते concept शिकलो आपण. इंटरनल एनर्जीचे concept शिकलो, हीट काय आहे ते शिकलो, झिरोथ लॉ काय आहे शिकलो. त्यानंतर त्यामध्ये we can elaborate also the thermal equilibrium also. There is a transaction of the bodies also. Zeroth law च्या concerning आपण त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. Now we can explain the first of the law. First you can I think you can elaborate or you can understand that particular concept also. या पर्टिक्युलर सगळे कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. तर याच्यानंतर जो कन्सेप्ट आहे आपण तो फर्स्ट लॉच्या कन्सर्निंग आहे. तर ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड ऑर द वी हॅव टू ट्राय टू अंडरस्टँड दिस वन इज द कन्सेप्ट ऑर द स्मॉल टर्म. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे किंवा समजून घेणं आवश्यक आहे. दॅट्स वाय द पुढचे जे आपल्याला लॉ आहे, वी गॉट द इझी कन्सेप्ट फॉर दॅट. आपल्याला लगेच ते समजायला लागते. ओके.